नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी अत्यंत खास व महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय खास व महत्त्वाची टिप आहे टिप नंबर 1. साबुदाण्याची खिचडी जास्त प्रमाणात उरली असेल तर ती उन्हात वाळवून नंतर तेलात तळून घ्यावी. त्याचा तुम्ही छान असा उपवासाचा चिवडा म्हणून पण वापर करू शकता किंवा खाऊ शकता. तर तुमची पण उपवासाची खिचडी जर उरली असेल किंवा शिल्लक राहिली असेल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करा. प्रत्येक गृहिणींसाठी खास टीप आहे टीप नंबर 2. स्वयंपाक किंवा जेवण बनवायच्या अगोदर त्याला लागणाऱ्या भाज्या अगोदरच कापून किंवा चिरून घ्या. जो पदार्थ बनवणार आहात त्यासाठी लागणारं साहित्य आपल्याकडे पुरेसं आहे का ते पहा. यामुळे आपली ऐनवेळी घाई गडबड होऊन आपला गोंधळ उडणार नाही व यामुळे आपला स्वयंपाक देखील आपण पटकन बनवू शकतो. तर सकाळच्या वेळी आपली घाई गडबड होऊ नये व झटपट स्वयंपाक बनवण्यासाठी स्वयंपाक बनवण्याच्या अगोदर तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी व गृहिणींसाठी खास टीप आहे टीप नंबर 3. उपवासासाठी भगरीचा किंवा वरीचा भात करताना भगर अगोदर भाजून घ्या व नंतर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्यातील बारीक खडे किंवा कण जर असतील तर ते निघून जातील व भगर भाजल्यामुळे भगरीचा भात अजिबात चिकट होत नाही. तर उपवासासाठी भगरीचा भात बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. पुढील टीप आहे टीप नंबर 4. कोणत्याही भाज्याचे सूप बनवताना त्याला तेलाऐवजी तुपाची फोडणी द्या. तुपामुळे सूप खूप छान चवदार व स्वादिष्ट असे होते. तर कोणतेही सूप बनवताना ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 5. सोयाबीनची मसाला भाजी बनवताना त्यात थोडा मटण मसाला हा आवर्जून घालावा. यामुळे सोयाबीनची मसाला भाजी खूपच जास्त टेस्टी व चवदार अशी लागते. अतिशय खास व हेल्दी असणारी ही टीप आहे टीप नंबर 6. तीच कोशिंबीर खाऊन जर तुम्ही कंटाळा असाल तर मस्तपैकी बीटची कोशिंबीर तुम्ही नक्की बनवू शकता. बीटची कोशिंबीर बनवताना त्यात तुम्ही शेंगदाण्याचा जाडसर कूट त्यामध्ये घालावा. यामुळे बीटची कोशिंबीर खूपच जास्त चविष्ट लागते व बीटच्या गुलाबी रंगामुळे किंवा कलरमुळे लहान मुले ते दिसायला खूप छान दिसते. त्यामुळे ते आवडीने देखील खातील व ही कोशिंबीर आपल्या शरीरासाठी व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. साधी सोपी पण अतिशय खास व प्रत्येक गृहिणींसाठी उपयुक्त टीप आहे टीप नंबर 7. घरात साफसफाईवर विशेष लक्ष द्या. स्वयंपाकघर खास करून स्वच्छ असू द्या. घरात कोठेही पाणी साचणार नाही याची काळजी नक्की घ्या. खाण्याचे पदार्थ झाकून ठेवा. कच्चे आणि शिजवलेले पदार्थ वेगळे वेगळे ठेवा. तर प्रत्येक सुगरणींनी व गृहिणींनी ही टीप तुमच्या स्वयंपाकघरामध्ये नक्की फॉलो करा. टीप नंबर 8. पुरी भजी किंवा कोणताही पदार्थ तळण्यापूर्वी तेल चांगले गरम करूनच मग त्यात तो पदार्थ सोडावा. तेल चांगले गरम नसेल तर तो पदार्थ खूप तेल धरतो व तो पदार्थ खूप जास्त तेलकट होतो. अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर 9. बऱ्याच वेळा खिचडी भांड्याच्या बुडाला लागते किंवा करपते तेव्हा लगेच परातीत गार पाणी टाकून त्यामध्ये ते भांडे ठेवावे. म्हणजे चिटकलेला भाग लगेचच निघून जातो. तर बरेच वेळा आपण दुसऱ्या कामामध्ये गुंततो व तोपर्यंत आपली चुकून जर खिचडी करपली तर ही टीप ट्राय करा. टीप नंबर 10. शेवग्याच्या शेंगामध्ये रक्त शुद्ध करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरातील अँटीबायोटिक म्हणून काम करते. त्यामुळे तुमच्या आहारामध्ये शेवग्याच्या शेंगाचा नक्की समावेश करा. प्रत्येकीलाच वाटतं की आपलं वजन कधीच वाढू नये पण ते वाढतंच. त्यासाठी टीप नंबर 11. मका आपल्या शरीरासाठी अतिरिक्त चरबी कमी करते म्हणून आपल्या आहारात याचा नक्की समावेश करा. अत्यंत भन्नाट पुढील किचन टीप आहे टीप नंबर 12. पुदिना चटणी बनवताना त्यात थोडे काजू घालावे. यामुळे चटणी दाटसर अशी होते
व कलरही चटणीचा खूप छान येतो। तर पुदिना चटणी बनवताना ही टीप ट्राय करा। टीप नंबर 13, भाज्या करताना सर्व भाज्या कुकरमध्ये वाफवून मग फोडणीस घाला। यामुळे गॅसची पण बचत होते व तेलाचीही बचत होते। अशा भाज्यांना अगदी कमी तेल पुरते किंवा बस होते। तर ज्यांना जास्त तेलकट पदार्थ आवडत नाही त्यांनी ही टीप नक्की फॉलो करा। टीप नंबर 14, गवारी साफ करून घेतल्यावर कढईत थोडं तेल घालून भाजून घ्यावी व नंतर भाजी करावी। यामुळे गवारीची भाजी खूपच चविष्ट व स्वादिष्ट अशी होते। अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 15, बाजारातून अद्रक किंवा आलं आणल्यानंतर त्याला खूप जास्त प्रमाणात माती असते, त्यामुळे ते पाण्यामध्ये भिजत घालत ठेवा। यामुळे सगळी माती निघून जाते। अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 16, दाताचा पिवळेपणा घालवण्यासाठी स्ट्रॉबेरी मॅश करून तिच्या पेस्टने दातावर मसाज करावा। यामुळे दात पांढरे होतात। तर तुमचे पण दात पिवळे झाले असतील तर ही टीप नक्की ट्राय करा। टीप नंबर 17, गोड पदार्थाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने हाडे कमकुवत होतातच पण मधुमेहाच्या आजाराला निमंत्रण दिले जाते। प्रत्येक गृहिणींसाठी खास टीप आहे टीप नंबर 18, हिरव्या पालेभाज्या शिजवताना गॅसची फ्लेम मोठी करावी। झाकण न ठेवता पालेभाज्या शिजवाव्यात। यामुळे भाज्याचा रंग हिरवागारच टिकून राहतो। अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 19, डोकेदुखीचा त्रास असल्यास द्राक्षाचा रस सेवन करा। यामुळे वेदना कमी होतील। टीप नंबर 20, ड्रॅगन फ्रूट एजिंगचे काम करते। हे फळ खाल्ल्याने तुम्ही चिरतरुण आणि सुंदर दिसता आणि आपण कॅन्सरचे आजार देखील यामुळे टाळू शकतो। अत्यंत उपयुक्त व अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 21, जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर दररोज रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सुकी कोथिंबीर भिजत घाला आणि गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या। रोज सेवन केल्याने थायरॉईडची पासून तुम्हाला आराम मिळतो। तर तुम्हाला पण थायरॉईडचा आजार असेल किंवा त्रास असेल तर ही टीप नक्की ट्राय करा। टीप नंबर 22, टॅमॅटोचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते। त्यामध्ये विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते। हे आपल्या आरोग्यासाठी म्हणजेच आपल्या डोळ्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे। त्यामुळे तुम्ही पण टॅमॅटोचे तुमच्या आहारामध्ये नक्की सेवन करा। टीप नंबर 22, लहान मुलांना सर्दी व ताप वारंवार होत असेल तर तुळशीच्या पानांचा रस आणि कारल्याचा रस हा द्यावा। हा कफ काढून टाकण्यात खूप फायदेशीर आहे। तर तुमच्या पण घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना हा त्रास होत असेल तर ही टीप ट्राय करा। टीप नंबर 23, रोज रात्री हळद पावडर दुधात मिसळून पिल्याने वृद्धत्व लवकर येत नाही। अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर 24, ज्या महिला अंघोळीनंतर जास्त वेळ केस वाळू देत नाहीत ते आपले केस टॉवेलमध्ये बराच वेळ गुंडाळून ठेवतात। केसाच्या चमकेसोबतच केसाची मुळेही यामुळे कमकुवत होतात। तर आपल्या केसांचं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी ही टीप नक्की फॉलो करा। वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका। चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।